मित्रांनो नमस्कार, मी अभिषेक पाटील आपल्या सर्वांचं या आपल्या लाडक्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो. आजच्या ट्रेंडिंग युगात फिट राहायला कोणाला आवडणार नाही. सिक्स पॅक्स, बायसेप्स, ट्रायसेप्स अशी जिम फिट बॉडी असावी असं सर्वांनाच वाटत असतं. काहींना वाटतं मी बारीक झालं पाहिजे, तर काही जण वजन कमी करण्याच्या मार्गावर असतात. मग या सगळ्यासाठी डाएट, जिम अशा सगळ्या गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट करतात. या शोधात आपण आपल्या मोबाईलची अर्थात सोशल मीडियाची सुद्धा मदत घेतो. त्यावर कुणी इन्फ्लुएन्सर सांगतो अमुक करा तुमचं वजन कमी होईल, हे खा ते का अँड सो ऑन. पण हे करून सुद्धा आपल्याला रिझल्ट्स मिळत नाहीत आणि आपण डिसअपॉइंट होतो. मग फिटनेस मिळवायचा तरी कसा, असा प्रश्न आपल्याला पडतो. याच आणि अशा अनेक फिटनेस, डाएट आणि जिम रिलेटेड प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत आपला मित्र फिटनेस कोच पराग रणदिवे याच्याकडून. पराग नमस्कार, या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तर पराग, तू मूळचा कुठला, तुझं शिक्षण, गाव याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तर मी मूळचा कोल्हापूरचाच आहे. माझं शिक्षण तसं म्हणायचं गेलं तर मी इंजिनियर आहे. ओके. बट माझं पॅशन हे फिटनेस असल्यामुळे मी त्यामध्ये देखील एज्युकेशन केलं. तर मी आता क्वालिफाईड न्यूट्रिशनिस्ट पण आहे, त्याचबरोबर फिटनेस कोचसुद्धा आहे. ओके. पराग, तू या क्षेत्रात कसा आलास त्यामागची स्टोरी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. तर पहिल्यापासून शाळेमध्ये असल्यापासून स्पोर्ट्समध्ये मला खूप इंटरेस्ट होता आणि ज्यावेळी माझी 10वी संपली त्यानंतर मला प्रोफेशनल फुटबॉल प्लेअर व्हायचं होतं. ओके. मग त्याचबरोबर मी प्रोफेशनल फुटबॉल प्लेअर होण्यासाठी प्रॅक्टिस चालू केली. सिनियर प्लेयर्ससोबत खेळायचो जे माझ्यापेक्षा 7-8 वर्षांनी मोठे आहेत बरं. असे. पण त्यावेळी कुठेतरी मला फील व्हायचं की माझी कपॅसिटी त्यांच्यापेक्षा खूप कमी आहे आणि मला त्या लेवलपर्यंत जायचं आहे. मग त्यावेळी मला जितके जमेल तेवढे मी प्रयत्न करायचो. मग स्टॅमिना वगैरे हे सगळं बिल्ड केलं, पण स्ट्रेंथ त्यांच्या एवढी होत नव्हती कारण ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते. तर त्याचवेळी मी मग जिमला जाण्याचं ठरवलं होतं आणि त्यावेळीपासून जे मी जिम करत आहे ते आत्तापर्यंत सुटलेलं नाही आहे. हळूहळू प्रोग्रेस होत गेली, तसं लोकांना रिझल्ट दिसायला लागले. ते मला विचारायला लागले की कोणत्या गोष्टी आणि कशा करायच्या. मग त्यावेळी बाय लक माझं की माझे जे पहिले कोच होते ते सर्टिफाईड कोच होते. मग त्यांनी थोडा गायडन्स दिला आणि त्यावेळी त्यांचे बुक्स जे होते 2014मध्ये मला रीड करायला दिले होते. मग ते बुक्स रीड करताना मला समजलं की ह्या टर्म्स माझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहेत कारण या मेडिकल टर्म्स आहेत आणि माझं एज्युकेशन होतं ते इंजिनिअरिंग फील्डमध्ये होतं. मग त्यानंतर आणखी मला इंटरेस्ट वाढायला लागला आणि तिथून माझी फिटनेस करिअरची जर्नी स्टार्ट झाली. ओके, म्हणजे स्पोर्ट्स, इंजिनिअरिंग अशा मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचमधून तुझं इकडं आगमन झालेलं आहे. येस. तर पराग, तू फिटनेस ट्रेनर आहेस. तुझ्या मते हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे काय? हेल्दी लाईफस्टाईल हे समजून घेण्याआधी आपल्याला हेल्थ काय हे आधी समजणं खूप गरजेचं आहे. तर हेल्थमध्ये मी माझ्या 3 पिलर्स बनवले आहेत. त्यामध्ये या 3 पिलर्समध्ये पहिला पिलर आपला आहे तो मेंटल हेल्थ, दुसरा पिलर आहे तो फिजिकल हेल्थ आणि तिसरा पिलर आहे तो आहे आपला फिनान्शियल हेल्थ. ओके. खूप लोकांना जर सांगायचं झालं तर फिनान्शियल म्हणजेच आपलं आर्थिक स्वास्थ्य हे याच्याशी काही रिलेटेड आहे का असा त्यांचा प्रश्न असतो आणि जर असेल तर ही गोष्ट कुठेपर्यंत थांबणार आहे कारण लोकांच्या अपेक्षा संपत नाहीत. बरोबर. तर यामध्ये मला एकच गोष्ट सांगायची असते की फिनान्शियल हेल्थ म्हणजे आर्थिक स्वास्थ्य म्हणजे असं नाही आहे की तुमच्या अकाउंटवरती लाखो रुपये असायला पाहिजेत, पण कुठेतरी तुम्ही स्वतःच्या तुमच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करता आल्या पाहिजेत. ज्यावेळी ह्या गोष्टींमध्ये डिसअपॉइंटमेंट होते त्यावेळी डेफिनेटली तुमच्या बाकीच्या पिलर्सवरती इम्पॅक्ट होतो. म्हणजे जसं मी बोललो की फिजिकल म्हणजे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि आर्थिक स्वास्थ्य या तिन्ही गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. तर या तिन्ही गोष्टी चांगल्या असल्या पाहिजेत, त्यावेळी आपली हेल्थ चांगली राहते. त्याचबरोबर लाईफस्टाईल जर म्हणायचं गेलं तर एक सोप्या उदाहरणाने आपण ती गोष्ट समजून घेऊया. एक कॉलेजला जाणारा मुलगा सकाळी उठतो, कॉलेजला जातो, त्याचबरोबर आल्यावरती फिजिकल एक्सरसाइज करतो, स्पोर्ट्स खेळतो, सोशलाइज होऊन मित्रांसोबत असतो, त्यामुळे त्याची मेंटल हेल्थसुद्धा चांगली असते. तर इथं त्याची लाईफस्टाईल ही ॲक्टिव्ह आणि हेल्दी लाईफस्टाईल आहे. पण तोच मुलगा ज्यावेळी त्याचं कॉलेज संपतं, ज्यावेळी तो कामाला लागतो त्यावेळी हे स्केड्यूल पूर्ण त्याचं बिघडतं. तिथं त्याचं सकाळी उठणं, त्याच्या डोक्यामध्ये एकच असतं की पैसे कमवायचे आहेत, तर ऑफिसला जायचं, रुटीन तेच असतं. मग ऑफिसवरून आल्यावरती खूप कंटाळलेले असतात. मग आल्यावरती काहीतरी मनोरंजन म्हणून टी व्हीच्या समोर बसणे किंवा फोन स्क्रोल करत राहणे या गोष्टी करतात. त्याबरोबर जेवायचं आणि मग झोपायचं. तर हा ड्रास्टिक चेंज होता आणि इथं त्यांना माहिती असतं की पुढे जाऊन आपली हेल्थ खराब होणार आहे. तर हे 2 लाईफस्टाईलचे प्रकार मी तुम्हाला सांगितले. पहिली तर गोष्ट होती जी कॉलेजमध्ये असताना तो एक ॲक्टिव्ह आणि हेल्दी लाईफस्टाईल जगायचा आणि ज्यानंतर त्याचं कॉलेज संपलं त्यानंतर त्याची लाईफस्टाईल खूप हेक्टिक झाली आहे. तर ही जी हेक्टिक झालेली लाईफस्टाईल आहे ती मॅनेज करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. किती पण हेक्टिक शेड्यूल असलं तरी
आपली फिजिकल आणि मेंटल हेल्थ जी आहे त्यासाठी थोडा वेळ देणं खूप गरजेचं आहे. मग दिवसामधून थोडा का वेळ असताना 20-25 मिनटं तरी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून लाँग टर्ममध्ये तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल अडॉप्ट कराल. बरं, पराग, या हेल्दी लाईफस्टाईलसाठी जिम लावणं खरंच गरजेचं आहे का? कारण सध्या तरुणाईत जिमची क्रेज फार आहे. याविषयी काय सांगशील? हो, क्रेज तर खूप जास्त आहे, पण मी म्हणेन की जिम लावण्याची काही गरज नाही आहे. कारण जर तुम्ही तुमच्या घरातून देखील करू शकता, पार्कमध्ये करू शकता किंवा कोणत्याही ग्राउंड फील्डवरती करू शकता. तर याच्या मागचा मोटिव्ह एकच आहे की तुम्हाला फिजिकली ॲक्टिव्ह होण्यासाठी फिजिकली एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला असा व्यायाम प्रकार करायचा आहे ज्यामध्ये तुमच्या शरीराच्या सगळ्या अवयवांची हालचाल होईल. अच्छा. जर तुम्हाला जिमचा ॲक्सेस असेल, सहजरित्या जाता येत असेल, तर ती चांगलीच गोष्ट आहे. कारण तिथे तुम्हाला कोचेस असतात, ते गाईड करतात की कोणत्या गोष्टींवरती तुम्हाला वर्क करायला पाहिजे. म्हणजेच कोणती गोष्ट तुमची वीक असेल तर तिथं ते त्यावरती काम करून तुम्हाला तिथं स्ट्रॉंग बनवतात. म्हणजेच उदाहरणार्थ जर बोलायचं झालं तर तुमची हार्टची हेल्थ थोडीशी खराब असेल, तुम्हाला थोडंसं चालल्यावरती धाप लागत आहे, तर ती गोष्ट ते अंडरस्टँड करून प्रोफेशनली तुमच्या अकॉर्डिंगली तुमचे प्लॅन्स प्रोव्हाइड करतात. मग तिथे इक्विपमेंटसुद्धा असतात, मशीन्स असतात, जे तुमच्या पर्टिक्युलर गोष्टींवरती तुम्हाला काम करायला मदत करतात. म्हणजे जर तुम्हाला हार्टची हेल्थ इम्प्रूव्ह करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कार्डिओ करणं गरजेचं आहे. तर ट्रेडमिल्स प्रोव्हाइडेड असतात तिथं, सायकल्स असतात, तर त्यावरती तुम्ही काम करून तुमच्या हार्टची हेल्थ इम्प्रूव्ह करू शकता. तर जिम हा एक सोपा पर्याय आहे तुमची हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी. पण हा जर अवेलेबल नसेल तर तुम्ही आहे त्या प्लेसवरती तुम्ही करू शकता. घरी पण करू शकता किंवा ज्या मोकळ्या स्पेसमध्ये तुम्हाला जागा मिळत असेल तिथे तुम्ही जाऊन करू शकता. ओके, म्हणजे जिम लावणं गरजेचं नाही, पण व्यायाम करणं ते गरजेचं आहे. येस, नक्कीच. या जिमबरोबर काही पारंपरिक व्यायाम पद्धती आहेत, जसं की सूर्यनमस्कार, योगा, कुस्ती. या सगळ्याकडे तू कसं बघतोस? तुझ्या मते यापैकी कोणता मार्ग निवडला पाहिजे? पारंपरिक प्रकार हे आपले खूप चांगले आहेत. जसं की तुम्ही बोललात कुस्ती वगैरे हे प्रकार आहेत. नक्कीच या गोष्टींचा खूप चांगला फायदा होतो. पण यामागचं एक आपलं उद्देश काय आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. सगळ्याच लोकांना कुस्ती किंवा ग्राउंडवरती जाऊन खेळणे ह्या गोष्टी नाही जमत आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आवडत नसेल तरी पण तुम्ही कुस्तीचे व्यायाम केले पाहिजेत, तुम्हाला फुटबॉल खेळायला आवडत नसेल तर मी तुम्हाला सांगितलं फुटबॉल खेळायला पाहिजे, तर त्या गोष्टी तुम्ही एका ठराविक काळापर्यंत करू शकता, 2 महिने 3 महिने, त्यानंतर त्या तुम्ही नाही करू शकणार आहे, कारण ती गोष्ट तुम्हाला आवडत नाही आहे. त्याच जागी जर मी तुम्हाला सांगितलं की कोणती गोष्ट तुमची आवडीची आहे आणि ती गोष्ट तुम्ही फॉलो करायची आहे, जसं की तुम्हाला बॅडमिंटन खेळायला आवडत असेल किंवा स्विमिंग आवडत असेल, तर ती गोष्ट जर मी तुम्हाला सांगितली तर ती गोष्ट तुम्ही लाँग टर्मपर्यंत म्हणजे जास्त काळापर्यंत करू शकता. आणि जर तुमची त्यामध्ये कन्सिस्टन्सी असेल, जास्त वेळपर्यंत करत असाल, तर त्याबरोबर तुमची आवडीची गोष्ट करत आहे, त्यामुळे तुमची मेंटल हेल्थसुद्धा इम्प्रूव्ह होईल, कारण ती गोष्ट तुम्हाला आवडते करायला. आणि त्याचबरोबर ही कन्सिस्टन्सी असल्यामुळे तुमची फिजिकल हेल्थसुद्धा त्याबरोबर इम्प्रूव्ह होईल. नक्कीच. सध्या तरुण पिढी IT सारख्या क्षेत्रात काम करत आहे, जिथं 8-9 तास एका जागी बसून काम करावं लागतं. तर त्यांच्यासाठी व्यायाम किती महत्त्वाचा आहे आणि त्यांना तू काय सल्ला देशील? हा खूपच महत्त्वाचा विषय आहे, कारण IT सेक्टर खूप वाढत आहे आणि जास्त यंगस्टर्स त्यामध्ये जात आहेत. माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा लोकांवरून 70 ते 80% लोकं ही IT सेक्टरमधून आहेत. 8 ते 9 तासच नाही तर काही लोकांना तर 12-13 ताससुद्धा काम करावं लागतं आणि त्यामुळे त्यांचा स्ट्रेस वाढत चालला आहे आणि यामुळेच हायपरटेन्शन, मायग्रेन यासारखे प्रकारसुद्धा खूप वाढले आहेत यंगस्टर्समध्ये. तर या गोष्टींना टेक ओव्हर करण्यासाठी काही ठराविक सल्ले मी माझ्या क्लायंट्सनासुद्धा देतो. त्यामध्ये तुम्हाला वेळ मिळेल तसा, म्हणजे ज्यावेळी बिझी शेड्यूलमध्ये तुम्हाला जर वेळ मिळत नसेल तर ज्यावेळी तुम्ही फोन यूज करता त्यावेळी चालायचं. म्हणजे जर तुम्ही 10-15 मिनटं फोन यूज करत असाल, तुम्हाला फोनवरती किती टाईम स्पेंड करता हे सुद्धा आजकाल फोनवरती समजतं आहे. तर जेवढा वेळ तुम्ही फोन यूज करत असाल त्यावेळी तुम्ही चाललं पाहिजे. काम करत असतात त्यावेळी थोडा वेळ तुम्ही उभं राहून काम केलं पाहिजे. खूप लोकांना हे विचित्र वाटेल, पण या गोष्टी प्रॅक्टिकली लोकं करत आहेत. यामुळे तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढते. त्याचबरोबर आता ह्या गोष्टी केल्यामुळे काय होतं की दिवसभरात कितीही बिझी असला तरी 20 ते 25 मिनटं आपण काढू शकतो व्यायाम करण्यासाठी. तर ही गोष्ट केल्यामुळे तुमची फिजिकल हेल्थ तर इम्प्रूव्ह व्हायला लागेल, बट त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट असते खाण्याची. तर जर तुम्ही सेल्फ कुक करत असाल, स्वतःहून बनवून जर घेऊन जाऊ शकत असला तर ही गोष्ट खूप चांगली आहे, पण लोकांना या गोष्टी जमत नाही आहेत. तर त्यासाठी एक तर तुम्ही बाहेरचं जे खाणं आहे ते पूर्णपणे टाळलं पाहिजे. खूप लोकं म्हणतात की थोडंफार खाल्लं तर चालेल, पण तुमची लाईफस्टाईल इतकी बिघडली आहे की त्यामुळे तुम्ही बाहेरचं जे खात आहात त्या गोष्टी तुमच्या कुठे युटिलाइज होत नाही आहेत. म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटीज आधीच कमी आहेत, त्यामध्ये तुम्ही जंक फूड खाऊन आणखीनच तुमच्या बॉडीला त्रास देत आहात. तर ही गोष्ट जेवढी कंट्रोल होईल तेवढं तुमचं हेल्थ चांगलं होण्यासाठी मदत होईल.
ओके, आता तू जंक फूडचा उल्लेख केलेलाच आहेस, तर आता थोडा आपण आहार कसा असावा याकडे वळूया. तुझ्या दृष्टिकोनातून तरुणाईसाठी पोषक आहार कसा असावा? ओके, सो पोषण आहार समजून घेण्यासाठी आपल्याला आहार कसा असायला पाहिजे, म्हणजेच आपण काय खाल्लं पाहिजे हे माहिती असणं गरजेचं आहे. तर आहारामध्ये मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स असा प्रकार असतो. बरं. मायक्रो म्हणजे थोड्या प्रमाणात लागणारे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीला, आणि मॅक्रो म्हणजे जास्त प्रमाणात लागणारे न्यूट्रिएंट्स. अच्छा. तर आपण आता जास्त प्रमाणात लागणारे न्यूट्रिएंट्सबद्दल बोलूया. तर जास्त प्रमाणात लागणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यामध्ये फॅट, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन या गोष्टी आपल्याला शरीराला जास्त प्रमाणामध्ये लागतात. तर आपलं जे इंडियन फूड आहे त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण हे खूप जास्त आहे. म्हणजे जर बघायचं झालं तर जेवणाच्या ताटामध्ये आपल्या चपाती, भात याचं प्रमाण जास्त असतं आणि भाजी वगैरे जी गोष्ट असते ती खूप कमी प्रमाणात असते. म्हणजेच आपला जो डाएट आहे किंवा फूड आपण जे खात आहे त्यामध्ये प्रोटीन डिफिशियंट आहे. बरं. आणि प्रोटीन म्हणजेच प्रथिनं हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. शरीरावरती जे स्नायू आहेत त्यांना टिकवण्यासाठी किंवा त्यांना मजबूत बनवण्यासाठी प्रोटीन हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल, शरीरावरचे मसल्स जर टिकवून ठेवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्रोटीन हाय असणारे फूड हे तुमच्या आहारामध्ये ॲड करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी ॲड करू शकता. त्याचबरोबर दुधाचे पदार्थ म्हणजेच पनीर, दही, ताक यासारख्या गोष्टी तुम्ही आहारामध्ये ॲड करू शकता. जर नॉनव्हेज असाल तर त्यामध्ये चिकन, अंडी, मासे किंवा मटण अशा गोष्टी तुम्हाला ॲड करणं खूप गरजेचं आहे. काही लोकांना वाटतं की कधीतरी खाल्लं तर चालेल आठवड्याभरातून, पण तुम्हाला या गोष्टी रोज खाणं गरजेचं आहे. कारण तुमच्या शरीराची रिक्वायरमेंट रोज खाण्याची आहे. तुमच्या शरीराची हालचाल ही रोज होत आहे. सो त्या शरीराला ते पौष्टिक आहार देणं रोजचं खूप गरजेचं आहे. ओके. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की भात खाल्यानं वजन वाढतं किंवा गोड खाल्यानं वजन वाढतं, तर या संकल्पनांचं तू कसं निराकरण करशील? हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की भात खाल्ल्याने वजन वाढतं. तर वजन हे कसं वाढतं आणि कमी कसं होतं हे पहिला समजून घेऊया. आपल्या शरीराला एनर्जीची गरज असते. जसं गाडी आपल्याला रस्त्यावरती धावायची असेल तर त्याला देखील एनर्जीची गरज असते. ती आपण पेट्रोल थ्रू कंप्लीट करतो, पेट्रोल टाकतो, त्यामुळे आपली गाडी पुढं धावत असते. बरोबर. तसंच आपल्या शरीराला सुद्धा एनर्जीची गरज असते. मग ते आपण फॅट, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन किंवा बाकीचे न्यूट्रिएंट्स असतात त्यामधून आपल्या शरीराला एनर्जी घेत असतो. जसं आपण पेट्रोल हे लिटरमध्ये मोजतो तसं ही एनर्जी आपण कॅलरीमध्ये मोजतो. बरं. तर आपल्या शरीराची सुद्धा एक ठराविक गरज असते की एवढ्या कॅलरीज आपल्या शरीराला गरजेच्या आहेत रोजच्या. जर तुम्ही तेवढ्या गरजेइतक्याच जर कॅलरीज खाल्ल्या तर तुमचं वजन ना वाढतं ना कमी होतं. बरं. पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त कॅलरीज खाल्ल्या, जास्त एनर्जी दिली बॉडीला, पण तुमची यूज जेवढी हवी तेवढीच होत आहे, मग ती राहिलेली जी एनर्जी आहे ती तुमच्या बॉडीमध्ये ॲज अ फॅट स्टोअर व्हायला लागते आणि तुमचं वजन वाढायला लागतं. मग यासाठीच तुमच्या शरीराला जितकं गरजेचं आहे तितकंच खायला पाहिजे. जर तुम्ही गरज आहे त्यापेक्षा कमी खाल्लात, त्यामध्ये भात जरी खात असला तरी तुमचं वजन नाही वाढणार आहे. ओके. यामध्ये जर तुम्ही जास्त खात असलात आणि त्यामध्ये जर भात असेल तर तुम्ही भाताला तिथं नाव ठेवून का उपयोग नाही आहे की भातामुळे वजन वाढत आहे. तुम्ही मुळातच जास्त खात आहे. नक्कीच. फास्ट फूड किंवा जंक फूड याचा फिटनेसवर कसा परिणाम होतो आणि वजन वाढण्यात त्याचा काही वाटा आहे का? 100% फास्ट फूड हा खूप मेन रोल प्ले करतं. आता फास्ट फूड हे समजून घेण्यासाठी आपल्याला परत एकदा की कॅलरीज काय आहेत हे आपण समजलं. तर कॅलरीज हा खूप रोल मेन प्ले करतं इथं. कारण जर आपण समजायचं झालं तर जे आपण रेग्युलर आहारामध्ये खात आहे, आपण एका नॉर्मल लोकांच्या जेवणामध्ये ताटाचं जर मोजमाप केलं तर त्यामधून मिळणाऱ्या कॅलरीज ह्या जवळपास 400 ते 500 कॅलरीज असतात. ओके. तेच जर आपण फास्ट फूडमध्ये जर बर्गर खायला गेलो तर त्याच्या कॅलरीज त्याच्यापेक्षा जास्त असतात. पण इथं डिफरन्स हा आहे की आपल्या रेग्युलर जेवणामधून आपल्याला जे गरजेचे न्यूट्रिएंट्स आहेत ते मिळत आहेत, पण फास्ट फूडमधून त्या गोष्टी मिळत नाही आहेत. तर हे इथं काय होतं आहे की तुम्ही गरजेपेक्षा जास्त खात आणि त्या गोष्टीमुळे तुमचं पोट देखील भरत नाही आहे. ते फास्ट फूड खाल्ल्यानं तुम्हाला आणखी क्रेविंग होतं की ती गोष्ट आणखी खायची आहे. तर ही गोष्ट आणखीन सोप्या पद्धतीने समजायचं म्हणजे मॅरेथॉन रनर्स जे असतात, बरं. जे लाँग मॅरेथॉनला रन करतात, 30 किलोमीटर 40 किलोमीटर जे पळत असतात, त्यांना एनर्जीची खूप गरज असते. ती लोकं रनिंग करत असताना फास्ट फूड किंवा चॉकलेट्स वगैरे अशा गोष्टी कन्झ्युम करतात. कारण ह्या गोष्टींमध्ये, या फास्ट फूडमध्ये खूप प्रमाणामध्ये एनर्जी असते, शुगर या प्रमाणामध्ये खूप जास्त असतं. तर यामुळे काय होतं, त्यांना सडन फ्लो ऑफ एनर्जी जास्त मिळते. त्यामुळे ते कंटिन्युअसली रन करू शकतात आणि त्याचवेळी त्यांची एनर्जीसुद्धा त्या प्रकारे बर्न होत असते, यूज होत असते, कारण ते रनिंगमध्ये आहेत. पण हेच आपण नॉर्मल लोकांच्या याच्यामध्ये बघितलं तर ते घर बसल्या किंवा कुठेतरी कॅफेमध्ये बाईकवरून जाऊन तिथं बसत आहेत आणि तिथं हे या गोष्टी खात आहेत.
त्यांच्या शरीरामध्ये पण तितक्याच लेवलची एनर्जी जात आहे, पण ते रनिंग करत आहेत तसं यांची एनर्जी इथे युटिलाइज होत नाही आहे. सो जी एक्स्ट्राची एनर्जी येत आहे ती बॉडीमध्ये तशीच साठत आहे. त्यामुळे नक्कीच इथं वजन वाढण्यासाठी या गोष्टी मॅटर करत आहेत. नक्कीच. तर सध्या व्हे प्रोटीनचा बोलबाला आहे, जो तो उठून व्हे प्रोटीनच्या मागे लागत आहे. तर खरंच व्हे प्रोटीन गरजेचं आहे का ते घेणं? खूप लोकांना व्हे प्रोटीन काय आहे हे सुद्धा माहिती नाही आहे. हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे की व्हे प्रोटीन म्हणजे काहीतरी वेगळी गोष्ट आहे का, किंवा ही गोष्ट खराब आहे का, हा प्रश्न येतो. जसं मी म्हटलं की प्रथिनं हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे, प्रोटीन हे खूप गरजेचं आहे. जर मसल्स आपले टिकवून ठेवायचे असतील किंवा त्यांना आणखी मजबूत बनवायचं असेल तर प्रोटीन घेणं हे खूप गरजेचं आहे. तर व्हे प्रोटीन घेणं हे सगळ्यांना गरजेचं आहे असं मी इथं नाही सांगणार. जर तुम्ही तुमच्या आहारामधून तुमच्या प्रोटीनची रिक्वायरमेंट कंप्लीट करू शकत असला, समजा तुमच्या शरीराला 60 ग्राम किंवा 70 ग्राम प्रोटीनची गरज आहे, ती तुमच्या रेग्युलर फूडमधून तुम्ही जर कन्झ्युम करत असाल तर तुम्हाला व्हे प्रोटीन घेण्याची काही गरज नाही आहे. बरं. पण जर तुम्ही तुमची गरज पूर्ण करू शकत नसला, तुम्हाला तितकं खाणं होत नसेल किंवा तुम्ही बिझी स्केड्यूलमधून तुमच्या रुटीनमधून तुम्हाला तितकं फूड कन्झ्युम करणं होत नसेल, तर त्यावेळी व्हे प्रोटीन हा एक चांगला पर्याय आहे. तर व्हे प्रोटीन म्हणजे काय, तर जे आपण दूध पीत आहे त्या दुधापासूनच सॅच्युरेट करून प्रोसेस करून व्हे प्रोटीन बनवलं जातं, म्हणजेच दुधाची पावडर आहे. तर लोकांना ही गोष्ट खूप लोकांना माहिती नाही आहे की हे ॲक्च्युली दुधापासून बनतं का. तर त्याच प्रकारे व्हे प्रोटीन तशाच प्रकारे प्लांटपासूनसुद्धा बनवलं जातं प्रोटीन, प्लांट प्रोटीनसुद्धा आहे. त्याचबरोबर एगपासूनसुद्धा पावडर बनवली जाते, एग प्रोटीनसुद्धा आहे. तर हे प्रोटीनचे प्रकार हे तुम्हाला तुमचं जर शेड्यूल बिझी असेल, तुम्हाला होत नसेल तितकं खाणं, तर त्यावेळी तुम्हाला हेल्प करू शकतात. पण यामध्ये फॅक्ट असं आहे की तुम्हाला चांगले प्रोडक्ट कोणते आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये 90% इंडियन मार्केटमध्ये 90% प्रोडक्ट हे डुप्लिकेसीमध्ये आहेत. त्यामुळे खूप लोक ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी या गोष्टी प्रेफर नाही करायला हव्या. आणि जे प्रोफेशनल्स आहेत त्यांच्याकडून गायडन्स घेऊन तुम्ही या गोष्टी करू शकता, नाहीतर याचा हेल्थवरती जास्त वाईट प्रकारे इफेक्टसुद्धा होऊ शकतो. ओके, म्हणजे व्हे प्रोटीन हे बदनाम झालेलं आहे तर ते तसं नाही आहे, पण त्याची ऑथेंटिसिटी आपण तपासली पाहिजे. नक्कीच, येस. अजून एक गोष्ट म्हणजे सध्या आपल्या बऱ्याच तरुण मित्रांना असं वाटतं की लक्झरियस फूड घेतलं म्हणजे ड्रायफ्रूट, फ्रोझन फूड किंवा पीनट बटर, तर यासारखे पदार्थ खाल्ले तरच ते बेनिफिशियल ठरतात असा समज आहे. याविषयी काय सांगशील? मी या गोष्टीच्या अगेन्स्ट आहे. लक्झरियस फूड खाण्याची काहीही गरज नाही आहे. बरं. जसं मी बोललो की आपल्या शरीराला ज्या गोष्टींची गरज आहे ती आपण आपल्या आहारातून जर घेत असेल, जे मॅक्रोन्यूट्रियंट्स आहेत ते जर मिळत असेल, तर तुम्हाला लक्झरियस फूड खाण्याची काही गरज नाही आहे. आता या गोष्टी ट्रेंडिंगमध्ये का आहेत, कारण सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर्स या गोष्टींना प्रमोट करत आहेत किंवा आपण यूट्यूब वगैरेवरती काही गोष्टींचे फायदे बघतो की ब्रोकोली खाल्ल्यामुळे हे फायदे होतात, पीनट बटर खाल्ल्याने हे फायदे होतात, त्याचबरोबर ॲव्होकाडो खाल्ल्यामुळे तुम्हाला काय फायदे होतात. तर या गोष्टींचं कसं झालं आहे की आता मार्केटिंगचा जमाना आहे आणि कंपनीजना पैसे बनवायचे आहेत आणि इन्फ्लुएन्सर्सनासुद्धा या गोष्टी प्रमोट करायला खूप पैसे मिळतात. सो त्यामुळे ते ह्या गोष्टींना प्रमोट करतात आणि जी सामान्य जनता आहे, लोक आहेत ज्यांना काही गोष्टी समजत नाही, त्यांना असं वाटतं की हा इन्फ्लुएन्सर्स या गोष्टींना खात आहे त्यामुळेच तो हेल्दी आहे. तर मी जर गोष्ट ही कन्झ्युम केली तर मी सुद्धा त्यांच्यासारखं होईन, म्हणून ते मिसकन्सेप्शनमध्ये राहून अशा गोष्टी कन्झ्युम करायला लागतात. तर या गोष्टींची काही गरज नाही आहे. जर तुम्ही पोषक आहार जर घेतला रोजचा रोज तर तुम्हाला त्या गोष्टी इनफ आहेत हेल्दी राहण्यासाठी. ओके, आता आपण ट्रेंडिंग मुद्द्याकडे वळूया, ते म्हणजे वजन. तर वाढलेलं वजन ही अनेक जणांची डोकेदुखी आहे. त्यासाठी अनेक जण एफर्ट्स घेतात. यात भर म्हणजे काही लोक 15 दिवसात वजन कमी करून देऊ अशा जाहिराती करत असतात. तर यात तथ्य काय आहे? वजन इतक्यात कमी होतं का? हा एक मुद्दा म्हणजे ओव्हरवेट जी झालेली लोक आहेत त्यांना हेल्थ इश्यूज तर हे स्टार्ट होतातच व्हायला. त्याचबरोबर त्यांची कामाची प्रोडक्टिव्हिटी कमी होते, धाप लागायला चालू होते, त्याचबरोबर कॉन्फिडन्ससुद्धा त्यांचा लो होतो आणि मेंटल हेल्थवरती पण ही गोष्ट इफेक्ट करायला लागते. कारण वजन वाढत आहे आणि आधीसारखं मी राहिलेलो नाही आहे. तर या गोष्टीसाठी ते काही शॉर्टकट्सच्या शोधत असतात, कारण लोकांना लवकर रिझल्ट हव्यात, लोकांना त्यावरती मेहनतसुद्धा घ्यायची नाही आहे आणि लवकर कोणत्या गोष्टीमुळे माझं वजन कमी होईल याच्या मागे लागलेलं असतात. तर याच गोष्टीचा इमोशनल फायदा घेऊन काही लोक याचा ॲज अ प्रोडक्ट यूज करतात. जर आता तुम्ही रोडवरून जरी चालायला लागलात तर प्रत्येक कट्ट्यावरती किंवा बसस्टॉपवरती तुम्हाला पोस्टर्स दिसतील, वजन वाढवा, कमी करा. तर मुळात हे एक प्रोडक्ट सेलिंग गोष्टी आहेत की लोकांच्या इमोशन्सशी खेळून ते लोकांना या ट्रॅपमध्ये अडकवतात की त्यांचे प्रोडक्ट इथं सेल करायला लागतात की तुम्हाला एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये मी तुमचं वजन कमी करेन. आणि नक्कीच यामुळे वजन कमी होतं देखील.
कारण इथे काय करतात की ते त्यांचे प्रोडक्ट सेल करतात. काही लोकांना तर जेवण बंद करणे हा उपाय देतात. जसं मी बोललो की आपल्या शरीराला जितकी एनर्जी लागते तितकी दिले तर आपलं वजन आहे तितकं राहतं, पण कमी दिली एनर्जी तर आपलं वजन कमी होतं. मग इथं हे काय करतात की तुमचं जेवण जे असतं मील रिप्लेसमेंट शेक्स वगैरे असतात, म्हणजे जर तुम्ही जेवण बंद केलं आणि असे शेक्स घेतला तर तुमच्या शरीराला मिळणारी जी एनर्जी आहे ती कमी होते आणि त्या शेक्समधून तुम्हाला फक्त जे हवे आहेत तेच न्यूट्रियंट्स बॉडीला मिळतात. मग यामुळं होती गोष्ट काय की तुमची आता एनर्जी जी आहे ती पूर्णपणे कमी होत आहे, त्यामुळे तुमचं वजन फास्ट कमी व्हायला लागतं. बरं. पण या गोष्टीमुळे काय होतं, तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये न्यूट्रियंट्स जास्त घ्यायला लागल्यामुळे तुमच्या पचनक्रियेवरती सुद्धा याचा इम्पॅक्ट होतो. अच्छा. म्हणजे जसं आपण एक्सरसाइज करून आपले मसल स्ट्रॉंग करतो, तसंच आपण फूड जे खात आहे ते डायजेस्ट करण्यासाठी आपली पचनक्रिया व्यायाम करत असते. बरोबर. पण तुम्ही जर ही गोष्ट लाँग टर्म फॉलो केलात, 1 महिने 2 महिने किंवा 3 महिने तुम्ही या शेक्सवरती राहिला तर तुमच्या पचनक्रियेची शक्ती थोडी थोडी कमी व्हायला लागते. आणि ज्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी करायचं बंद करणार आहे, घ्यायचं बंद करणार आहे प्रोडक्ट, त्यावेळी तुमचं वजन पुन्हा आहे तसं वाढणार आहे. बरं. आणि या गोष्टीचा दोष तुम्ही त्यांना नाही देऊ शकत, कारण त्यांनी ठरलेल्या टाईममध्ये तुम्हाला त्यांनी वजन कमी करून दिलं आहे. नंतरची गोष्ट ही तुमची आहे. आणि त्याचबरोबर आता पचनक्रिया वीक झाली आहे, त्यामुळे तुम्ही जे सॉलिड फूड खाणार आहे, जसं की चपाती वगैरे खातो, ते तुम्हाला पचन करताना सुद्धा थोडासा त्रास व्हायला चालू होतो त्यानंतर. मग पुन्हा तुमचं रॅपिड वेट गेन व्हायला चालू होतं. तर ही गोष्ट लोकांना समजणं खूप गरजेचं आहे की 30 दिवसात किंवा 40 दिवसात कोणतीही गोष्ट तुम्हाला अचीव नाही होऊ शकत. त्यासाठी तुम्हाला लाँग टर्म प्रोसेसमध्ये जावं लागतं जर तुम्हाला हेल्थ सुधारायची असेल तर. निश्चितच. तुझ्या दृष्टीनं वजन कमी करण्याचा योग्य मार्ग कोणता? वजन कमी जर करायचं असेल, खूप लोक शॉर्टकटच्या मागे लागतात. मुळात मी हे म्हणेन की वजन कमी करणे हा पहिला आपला मुद्दा असायलाच नको किंवा गोल असायलाच नको. पहिला आपण जर कोणते हेल्थ इश्यूज फेस करत असेल, काही लोकांना प्री डायबेटिक फेजमध्ये असतात, जर आपल्या बॉडीवरती फॅट वाढत असेल तर डायबेटिक होण्याचं चान्सेस खूप जास्त असतात. किंवा आपल्याला धाप लागत असेल म्हणजेच आपली हार्ट हेल्थ खराब होत आहे. त्याचबरोबर काही गोष्टी आपल्याला त्याचबरोबर व्हायला लागतात, म्हणजे आपली हेल्थ खराब होत आहे हे समजतं आणि काय काय गोष्टी होतात हे सुद्धा समजतं. तर या गोष्टी पहिला आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की हे प्रॉब्लेम्स मला होत आहेत आणि या गोष्टींना मला पहिला सॉल्ट करायचं आहे, इन्स्टेड ऑफ की मला वजन फक्त कमी करायचं आहे. कारण जर शॉर्टकट्सच्या मागं लागलो आणि आपण रॅपिडली वजन कमी केलं तर त्याचा फायदा होण्याचं सोडून आपल्याला त्याचे तोटे खूप जास्त होऊ शकतात. हेल्थ आपली तिथं खूप खराब होऊ शकते. तर पहिला तर इथं आपल्याला लाँग टर्म गोल सेट करणं खूप गरजेचं आहे की हेल्थ इश्यूज मला फिक्स करायचे आहेत. मग त्याबरोबर आपला आहार जो आहे तो कसा असायला पाहिजे. मग आहारामध्ये जसं मी सांगितलं की आपल्याला एनर्जी थोडी कमी करायला पाहिजे, म्हणजेच कॅलरीज कमी करायला पाहिजेत. तर जे काही खात आहे आपण त्यामधून थोडंसं खाणं कमी करायला पाहिजे आणि जे काही खात आहे त्यामध्ये पौष्टिक गोष्टी ॲड केल्या पाहिजेत. सो त्यामुळे काय होईल की तुमच्या शरीराला एनर्जी कमी मिळत आहे पण पौष्टिक गोष्टी खात आहात आणि नक्कीच या गोष्टीमुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर शारीरिक हालचाल करणं खूप गरजेचं आहे, म्हणजेच व्यायाम करणं. कारण व्यायाम केल्यामुळे तुमचे स्नायू जे आहेत ते सुद्धा बळकट होण्यास मदत होते आणि तुमची जी बॉडी आहे, शरीर आहे ते आणखी ॲक्टिव्ह व्हायला लागतं. लाँग टाईममध्ये मग तुम्हाला स्वतःच ते समजेल की तुमची बॉडी पुन्हा ॲक्टिव्ह होत आहे, शरीराला जे हवे ते न्यूट्रियंट्स मिळत आहेत आणि माझे जे हेल्थ इश्यू आहेत ते हळूहळू इथं माझे सॉल्व्ह होत चालले आहेत. तर ही गोष्ट लाँग प्रोसेस आहे. तर या गोष्टीवरती तुम्ही अशा प्रकारे जर प्रॉपर प्लॅन करून किंवा प्रोफेशनलच्या गायडन्स थ्रू गेलात तर तुम्ही बरोबर ह्या गोष्टी करू शकता. बरोबर. म्हणजे वजन कमी करायचं झालं तर आपल्याला गडबड करून चालणार नाही आहे आणि नक्कीच. योग्य मार्गदर्शन आपल्याला पाहिजे. मग अशी तू इन्फ्लुएन्सरचा विषय काढलास, तर सध्याचं युग हे सोशल मीडियाचं आहे आणि यात आपल्याला हजारो इन्फ्लुएन्सर्स फिटनेसविषयी माहिती देताना दिसतात. यातले सगळेच ऑथेंटिक माहिती देतात असं नाही, तेव्हा आपण खरं आणि खोटं कसं ठरवायचं? पहिला तर सोशल मीडियावरती आपल्याला इन्फ्लुएन्सर कोण आहे आणि कोच कोण आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. यामध्ये डिफरन्स आहे खूप, हे लोकांना माहिती नाही आहे. तर इन्फ्लुएन्सर्स म्हणजेच जो स्वतःच्या गोष्टी रिप्रेझेंट करून इन्फ्लुएन्स करत असतो किंवा त्याची स्वतःची जर चांगली शरीरयष्टी असेल, बॉडी असेल, तर त्यामुळे खूप लोक प्रभावित होतात की याची आहे तर मी याच्यासारखी अचीव करू शकतो याच्या गायडन्स थ्रू. तर पहिला आता यामध्ये गोष्ट एक होत आहे की प्रत्येकाची टीम असते सोशल मीडियाची हँडल करण्याची. तर पूर्णपणे तयार असलेली स्क्रिप्ट मिळते लोकांना. एकतर ती स्क्रिप्ट प्रॉपर शूट करून ती मग कॅमेऱ्यावरती शूट झाल्यावरती ते सोशल मीडियावरती रिप्रेझेंट करतात. मग लोकांचा असा समज होतं की हा एक प्रोफेशनल आहे, याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तर तो जो काही गोष्टी सांगत आहे त्याच गोष्टी मला फॉलो करायला पाहिजेत, नो मॅटर की त्याला पर्सनल लाईफमध्ये काय गोष्टी माहिती आहेत. आणि यामुळे लोक खूप मिसगाईड होतात. तर अशा वेळी एक गोष्ट म्हणजे सगळ्यांनी नोटीस करायला हवी की कोणतेही प्रोडक्ट
जर इन्फ्लुएन्सर्स किंवा तुमचे आवडते सेलिब्रिटीज जरी प्रमोट करत असतील तर त्या गोष्टींच्या मागं नाही जायला पाहिजे. नक्कीच. खूप सारे सप्लिमेंट ब्रँड्स किंवा खूप साऱ्या गोष्टी असे लोक प्रमोट करतात ज्यामुळे आपली शरीर किंवा हेल्थ आपली ही खराब होऊ शकते. तर प्रमोट करण्यामागचं कारण हे असतं त्यांचं की त्यांना त्याबद्दल खूप चांगले पैसे मिळत असतात त्या कंपनीकडून. जर प्रोडक्ट चांगला असेल तर त्या कंपनीला इतक्या जास्त प्रमाणामध्ये प्रमोट करणं काही गरजेचं नाही आहे. आणि यामुळे लोक खूप मिसगाईड होऊन त्या गोष्टींच्या मागे लागतात की हे प्रोडक्ट खाल्ल्यामुळे माझं शरीर किंवा माझी हेल्थ खूप चांगली होईल. जर तुम्हाला योग्य गायडन्स हवा असेल तर पहिला कोच कोण आहे जो या गोष्टींबद्दल ज्याने स्टडी केला आहे, क्वालिफाईड आहे या गोष्टींमध्ये, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्याकडून म्हणजे काय गोष्टी होत आहेत, त्याचे आउटपुट कसे आहेत, लोकांचे रिव्ह्यू कसे आहेत, हे आपल्याला बघायला मिळतं. ज्यावेळी पण तुम्ही सोशल मीडियावर असता, फिटनेस इन्फ्लुएन्सरच्या प्रोफाईल बघितल्यावरती सुद्धा समजेल किंवा कोचेसची प्रोफाईल बघितल्यावरती समजेल. त्यावरती रिव्ह्यूज देखील असतात, म्हणजे फीडबॅक. जसं की आपण कोणताही प्रोडक्ट परचेस केला कुठल्याही ऑनलाईन वेबसाईटवरून देखील, की जसं की ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरून, त्यावरती प्रोडक्ट रिव्ह्यूज असतात. तसे कोचेसबद्दलसुद्धा फीडबॅक असतात की कशाप्रकारे हा काम करत आहे. त्यामुळे आपल्याला समजतं की कोणता इन्फ्लुएन्सर किंवा कोच ऑथेंटिक आहे, तो कशाप्रकारे काम करत आहे. नक्कीच. म्हणजे लिटरल लर्निंग इज अ डेंजरस थिंग असं म्हणतात. तर त्यानुसार आपण योग्य माहिती घेऊनच अशा कोचना फॉलो केलं पाहिजे. नक्कीच. येस. तर पराग, आज तू आमच्यासोबत होतास. फिटनेस, डाएट, जिम अशा अनेक गोष्टींवर तू खूप छान एक्सप्लेनेशन दिलंस आणि अनेक गैरसमजांचं निराकरण केलंस. तर तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. आणि आज तू आमच्यासोबत होतास त्याबद्दल तुझे मनापासून आभार. धन्यवाद.